कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या योग्य समन्वयामुळेच यंदा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती रोखण्यात यश आलंय। त्याबद्दल शिरोळ तालुक्याच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। माजी आमदार उल्हास पाटील आणि धनाजीराव जगदाळे यांनी थेट संगमनेर इथं जाऊन विखे पाटील यांचे आभार मानले। आलमट्टी आणि हिप्परगी धरणातून वेळीच विसर्ग करण्यात आला। आलमट्टी बरोबरच हिप्परगीवर लक्ष दिलं गेलं, त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर यंदा टळला। यापुढेही महाराष्ट्र शासन महापूर टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेईल अशी ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, पृथ्वीराज थोरात उपस्थित होते। कोल्हापुरातील मिरजकर तिट्टी इथल्या एकमुखी दत्त देवस्थानच्या वतीने 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत दत्त मंदिराच्या आवारात महाचंडी यज्ञ होणार आहे। मात्र नूतन मराठी हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय बेंद्रे, शरयू डिंगणकर, गिरीश जांभळेकर यांच्यासह भागवत नावाच्या शिक्षिकेनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन या कार्यक्रमाला विरोध केलाय। त्यानंतर एकमुखी दत्त मंदिराचे पुजारी संतोष गिरी गोसावी यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। महाचंडी यज्ञाला विनाकारण विरोध करू नये, अन्यथा 22 सप्टेंबर पासून मिरजकर तिट्टी इथल्या एकमुखी दत्त मंदिरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गिरी गोसावी यांनी दिलाय। राज्य शासनाच्या निर्णयानुसार 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे। त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील मंडल निहाय 2 गावांची निवड करून पाणंद रस्ते कार्यक्रम राबवला जाईल। तसंच गावातील रस्त्यांची यादी तयार करून दुतर्फा झाडं लावण्यात येतील। रस्त्यांसाठी विशिष्ट क्रमांक निश्चित करून गावातील रस्त्यांची नोंदवही अद्ययावत करण्यात येणार आहे। तसंच जिल्हा स्तरावर प्लास्टिक मुक्तीसाठी निबंध स्पर्धा, पथनाट्य, माजी सैनिकांचा मेळावा, नशामुक्ती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिली। आरपीआय आंबेडकर गटाच्या वतीने कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये संविधान सन्मान परिषद झाली। तत्पूर्वी आरपीआय आंबेडकर गटाचे महासचिव मोहनलाल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। भारतीय राज्यघटनेच्या सन्मानासाठी लवकरच दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी संविधान बचाव रॅली काढण्यात येणार आहे। राज्यात सध्या हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचं धोरण स्वीकारण्यात आलंय। त्याच धर्तीवर राज्यातील बंजारा, लमाण, अनुस्वार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, कंत्राटी नोकर भरती रद्द करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेवर जाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। पत्रकार परिषदेनंतर शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या संविधान सन्मान परिषदेमध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले। त्यामध्ये रूपा वायदंडे यांनी महिलांना आगामी निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी बाळासाहेब पवार, कैलास जोगदंड, दादासाहेब ओव्हाळ, मारुती गायकवाड, माया बिरांजे, बाळासाहेब चव्हाण, आकाश भालेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। माजी वसुंधरा अभियानाचे राज्य संचालक सुधाकर बोबडे यांनी नुकतीच इचलकरंजी महापालिकेला भेट दिली। महापालिकेच्या वतीने माजी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध कार्यक्रम पार पडले। माजी वसुंधरा अभियान अंतर्गत महापालिकेच्या वतीने झालेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आलं। त्यामध्ये घरगुती गणेशोत्सव स्पर्धा गटात किरण काकडे यांनी प्रथम, अर्चित जोशी यांनी द्वितीय तर प्रियांका नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकावला। तर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा गटात श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळाला प्रथम, आदर्श विद्या मंदिरला द्वितीय, ऋतुराज कॉलनीला तृतीय क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं। यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्डेकर, विद्या कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। इचलकरंजी परिसरात 200 पेक्षा अधिक मंडळांकडून नवरात्रोत्सवात श्री दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाते। शिवाय देवीच्या आगमना दिवशी आणि दसऱ्यानंतरही जल्लोषी मिरवणुका काढल्या जातात। यावर्षी सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय, त्यामुळे मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, सजावट यामध्ये कार्यकर्ते गुंतलेत। अनेक मंडळांनी दांडिया, गरबा अशा कार्यक्रमाचं आयोजन केलंय, तर घरोघरी स्वच्छतेचं काम पूर्ण झालंय। आजपासूनच दुर्गा देवीच्या मूर्ती नेण्यासाठी कुंभारवाड्यात मंडळाचे कार्यकर्ते येऊ लागलेत। यंदा मूर्तीच्या दरात 30% वाढ झाली आहे, तर फळं, सुकामेवा, उपवासाचे पदार्थ, देवीचा मुखवटा, वस्त्र, दागिने आणि पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी नवरात्र उत्सव मंडळांनाही सढळ हस्ते वर्गणी दिली आहे। इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं राहणाऱ्या प्रमोद शिंगे यांच्या मित्रानं जमीर मुल्लाणी यांच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला। त्यासाठी प्रमोदनं मदत केल्याचा राग मुल्लाणी पिता पुत्रांना होता।
या रागातून जमीर मुलाणी, आर्यन मुलाणी, सुमित चिंचवाडे आणि एका अल्पवयीन मुलगा अशा चौघांनी शनिवारी प्रमोद आणि त्याची पत्नी अश्विनी या दोघांवर खुनी हल्ला चढवला. तसंच प्रमोदच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली. शिवाजीनगर पोलिसांनी गतीनं तपास करून तिघांना अटक केली. अटक केलेल्या तिघांना न्यायालयानं 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामासाठी 100 कोटी 33 लाखांचा निधी उपलब्ध झालाय. त्यातून कळंबा कारागृह ते रामानंद नगर चौकाजवळील निर्मिती कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम करण्यात आलंय. 100 कोटीमधील रस्त्याचं काम वादाच्या भोवऱ्यात आहे. दुसरीकडे निर्मिती कॉर्नर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणाजवळ अनेक अतिक्रमण आहेत. आधीच हा रस्ता अरुंद आहे, त्यात अतिक्रमणांची भर पडल्यानं हा रस्ता केवळ 25 फूट रुंदीचा उरलाय. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारींचं कामही अपूर्ण आहे. त्यामुळे बऱ्याचदा रस्त्यावर सांडपाणी साचून असतं. त्यातून कसरत करतच नागरिकांना ये-जा करावी लागते. त्यामुळे महापालिका प्रशासनानं अतिक्रमण काढून हा रस्ता किमान 60 फूट रुंदीचा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कोल्हापुरातील घिसाड गल्लीत सत्यनारायणाचं मंदिर आहे. या मंदिरात 21 देवतांच्या उजव्या पावलांचे ठसे आहेत. भारतात बिहार, गोकर्ण, महाबळेश्वर आणि कोल्हापूर अशा केवळ 3 ठिकाणी सत्यनारायणाचं मंदिर आहे. मंदिरातील प्रत्येक पावलावर काळे तीळ आणि पाणी वाहून पितृपंधरवड्यात देवतांची पूजा केल्यानं पितरांना मोक्ष लाभतो अशी आख्यायिका आहे. त्यामुळे कोल्हापुरातील घिसाड गल्लीतील सत्यनारायण मंदिरात गेले 15 दिवस भाविकांनी गर्दी केली होती. आज सर्वपित्री अमावस्या असल्यानं तीळ आणि पाणी वाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.